आणि संदीपजी जाधव साहेब हे नेहमी सातत्याने विचार करत असतात, त्यांना पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा. या सामना चालू करूया. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर बायच्या स्वरूपात एक धाव मात्र नक्कीच आली आहे. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते आणि सिंगलने संघाचं खातं अकाउंट ओपन होत असताना मात्र पाहायला मिळतंय. बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळालाय. समोरच्या फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अजय होता. पैकी चांगली आहे पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा पहिली सेमीफायनल आपण बघतोय या स्पर्धेतली. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2025-26 पर्व क्रमांक 3 मध्ये ही क्रीडा स्पर्धा सेमीफायनल पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीची. जो जिंकणार तो मात्र डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे आणि बनपुरी 11 बनपुरी संघाशी 2 हात करणार आहे. अचानक 11 बनपुरीशी 2 हात करणार आहे. यावेळेस अप्पर कट बॅडमिंटन स्ट्रोक पॉइंटला ढकललाय. बॉल चाललाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी चौकार. 4 धावा. चौकार आला आणि बॅकफुटला जात असताना पंच केलाय. बॅकफुट पंच, परंतु डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र येईल. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळेल आणि सिंगल आली आहे. फ्लिप करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र येईल. इम्पॉर्टंट मॅच आहे. फास्ट घेऊया थोडस. परत एक वेळ अप्पर कट पाहावं लागेल. चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. डिक्लेअर स्वरूपाची एकदा ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. सूरजचं टीमची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर हॅलो चेक. विनंती असेल पानेरी टीम बघा डगआउट दिले. डगआउट मध्ये थांबा प्लीज. बघा डगआउट्स आहे. डगआउट मध्ये थांबा. नियम सगळ्यांना सारखे आहेत. ओ यावेळेस शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. विजय आहे बॉलच्या खाली. वॉडा कॅच. काय जजमेंट. अगदी रिले कॅच. जबरदस्त.
पाटण तालुका संघटनेमध्ये या तालुक्यामध्ये अक्षरशः उत्कृष्ट बेस्ट फिल्डर म्हणून गणला जाणारा खेळाडू विजय चव्हाण काय कॅच पकडली आहे. प्रिन्स वॉरियर्सचे संघ मालक वैभवजी गायकवाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं चषक देण्यात आलं. त्यांची प्रमुख उपस्थिती मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून होते. मी साहेबांना विनंती करेन की आपण या, आपलं देखील स्वागत आहे. BTPL मध्ये त्यांच्या मालकीचा संघ प्रिन्स वॉरियर्स या नावाने मात्र खेळणार आहे आणि त्या संघाचे संघ मालक वैभव दादा यांना मी विनंती करेन की आपण या. त्यांच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफीसाठी प्रथम क्रमांकाचं चषक सौजन्य देण्यात आलं. मॅचच्या दिशेने वळूया. अजय गोलंदाजी ट्रॅकवरती विकेट आली आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने डीप मधून फिल्डर प्रोटेक्शन दिलं गेलंय. एकच धाव सिंगल येते. महत्वपूर्ण मॅच आहे. जो जिंकणार आहे तो मात्र फायनल ची तिकीट मात्र मिळवणार आहे आणि अचानक 11 बनपुरी संघाशी 2 हात मात्र करणार आहे. महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण मॅच. अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळते. लॉफ केलंय बॉलला. विजय आहे मिड विकेटला. विजय काय सहजासहजी कॅच सोडणार नाहीये. आणखीन एक मोठा धक्का लागतोय टीम पानेरी संघाला. बॅक टू दी पॅव्हिलियन जावं लागेल. शैलेश सलामीच्या जोडीला मात्र माघारी धाडण्यामध्ये नक्कीच यश आलंय गोलंदाज अजयला. अकूट टप्प्याचा बॉल होता. लॉफ केलं बॉलला. उंची जास्त, लांबी तिथे कमी मिळाली आणि तिथे विकेटची हमी देखील अजयला मात्र मिळत असताना पाहायला मिळाली. प्रिन्स वॉरियर्स संघाचे संघ मालक वैभव दादा आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेने फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. रोहित बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. तिथे एक धाव सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचतोय. ते म्हणजे 11 11 धावा. लव सर आपल्याला विनंती असेल आपण या. विकेटचं पतन. फलंदाज बाद डीप मध्ये आणखीन एक मोठी विकेट प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळते. दिलीप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओहो, कट करण्याचा प्रयत्न. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 11 धावा. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक शुभ सन्मान घेणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे. आदरणीय श्री संदीपजी युवराज जाधव साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ संपदाताई संदीप जाधव यांच्या माध्यमातून. आणि विशेष म्हणजे पाटण तालुका क्रिकेटवर असलेले दिलदार व्यक्तिमत्वाचं प्रेम, आज शिवाजी बॉस यांच्यासोबत असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि क्रिकेट हे नेहमी चालू राहावं, आपल्या तालुक्याचं क्रिकेट मोठं व्हावं यासाठी संदीप दादांचं जे विशेष योगदान राहिलं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांचा सन्मान आपण हे षटक संपल्यानंतर घेणार आहोत.
फ्लिप करण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि रनआउटचा चान्स होता तिथे आपण पाहायला गेलं तर नॉन सेकंड एंडला बरोबर थ्रो केला होता, परंतु चिकी सिंगल घेण्यामध्ये नक्कीच यश आलं दोन्ही बॅटरला. एक धाव आली आहे. टीमची धावसंख्या सिंगलने मात्र 12 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. आशिष गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली कुसरूड संघाकडनं, कारण कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये. मिडल ओव्हरमध्ये जिथे अजयने 2-3 विकेट मिळवल्या 2 धावा खर्च करत असताना. ओहो, इथे फुल टॉस बॉल होता, फुल टोल वसूल करता आला नाहीये. लो फुल टॉस चेंडी, इथे वाईट यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस देखील चांगला बॉल बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र नक्कीच येईल. हो, यावेळेस देखील फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कॅचेसचा कॉल 1 2 3. बघा, 4 क्षेत्ररक्षक आले आणि बरोबर त्यांच्या मध्ये बॉल हा ट्रॅव्हल झाला. नक्की झेल घेणार कोण याच्यावरती चर्चा झाली, परंतु शेवटी कोणीच कॅच घेतली नाही आणि त्या चौघांच्या मध्ये बॉल तो पडला. तिथे 2 धावा नक्कीच प्राप्त झाल्या. टीमची धावसंख्या 15. ओहो, इथे नो बॉल नो +1. आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉलवरती मात्र मेजवानी स्वीकारतील का हे मात्र बघायचं आहे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 17 या धावसंख्येवरती. फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न झालाय. 30 सर्कलचा क्षेत्ररक्षक वेगाने जातोय बॉल पर्यंत. इथे नॉन सेकंड एंडला धोक्याची घंटा. रनआउट. 1 रन शॉर्ट आहे, म्हणजे फक्त 1च रन असेल मला वाटतं. यस, फक्त 1 रन. अठरा धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे, अंतिमचा चेंडू. टीमची धावसंख्या 18. शेवटचा बॉल. वन शॉट आहे, 1च रन घेतली आहे. 17 होत्या, आता 18 झाल्या फक्त. शेवटचा बॉल, तो देखील फटका फसला. अजय आहे आणि शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. विजयासाठी 18 बॉलमध्ये कुसरूड संघाला 19 करायचे आहेत. बोलूया लवसरांकडे. येस, आपण पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेच्या दरम्यान एक यथोचित शुभ सन्मान करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे. आदरणीय सन्माननीय श्री युवा नेते संदीपजी युवराज जाधव साहेब मेहरबान आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ संपदाताई संदीप जाधव. आणि विशेष म्हणजे पाटण तालुका क्रिकेटवर त्यांचं देखील विशेष प्रेम आहे. आज शिवाजी जाधव बॉस यांच्याबरोबर असलेले जे संबंध, परंतु आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. सनबूर पंचायत समिती गणात ज्यांच्या माध्यमातून अगदी अधिकृत उमेदवार म्हणून संपदाताई संदीप जाधव यांना घोषित केलेलं आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री आदरणीय सन्माननीय शंभूराज देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली
हा संपूर्ण जो आपण पाहतोय तो शिवसेना या पक्षासाठी सौ संपदाताई संदीप जाधव या अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि या युवा नेते संदीप युवराज जाधव साहेब यांचा आपण यथोचित सन्मान घेणार आहोत मुख्य व्यासपीठावर. शिवाजी बॉस पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि पहा संपूर्ण तो त्यांचा मित्र परिवार आहे, त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती. आणि या सध्या विचार केला तर सनबूर पंचायत समिती गणात जो त्यांचा कार्याचा उल्लेख आहे तो निश्चितपणे आपल्या गावाचा विकास कशा प्रकारे केला जाईल, आपण आपल्या गावासाठी सर्वोत्तम कशा देऊ शकतो, विकास विश्वास आणि कार्यक्षम नेतृत्वाचा ठोस अजेंडा घेऊन सौ संपदाताई जाधव अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि मेहरबान अर्थातच आपल्या सगळ्यांचे लाडके आपल्या स्पर्धेचे अगदी पुरस्कर्ते यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे युवा नेते संदीपजी युवराज जाधव साहेब यांचा आपण यथोचित शुभ सन्मान पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. आपल्या हक्काचा माणूस, आपल्या सनबूर गावचा एक दिलदार माणूस आणि ज्यांच्या माध्यमातून येणाऱ्या पंचायत समिती गणामध्ये आपल्याला सनबूरमध्ये या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतील. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आई विठ्ठलाई देवी आपल्या कार्याला असंच उदंड यश देवो हीच विठ्ठलाई देवी चरणी प्रार्थना. आणि या विशेष म्हणजे वेळात वेळ काढून त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीसाठी लाभलेली आहे. मनापासून मनपूर्वक धन्यवाद. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, त्यांचे सहकारी, त्यांचं देखील आम्ही पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि आपल्या गावाचा विकास कसा करता येईल, डोंगरी भागातील रस्ते, पाणी, मूलभूत सुविधांचा ज्या प्रकारे त्यांचा अजेंडा आणि त्यासाठी ते सातत्याने काम करत असतात. त्यांचं संपूर्ण टीम आज शिवसेना पक्ष म्हटलं की सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे साहेब अगदी यांचे विश्वासू शिलेदार. थँक्यू सो मच. वेलकम सुस्वागतम ज्यांच्या माध्यमातून सामनावीर एक ब्रँडेड पेन दत्तादादा जाधव साहेब या आपलं स्वागत आहे. अनिलजी भोमकर साहेब या आपलं देखील स्वागत आहे. या डीजे दत्तादादा या. चला मॅच चालू करा, अजून फायनल बाकी आहे. मॅचला सुरुवात करूयात कारण वेळेचं महत्व आहे. नो बॉल नो बॉल नो बॉल आहे. आधीच स्कोर कमी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा अतिरिक्त धावा दिल्यात तर थोडस डोकेदुखी ठरू शकते. नो बॉल नो बॉल नो बॉल.
मॅचला सुरुवात करूया बघा. वेळ हा कुटप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न आणि हा बॉल आर पार सीमा पार. इट्स अ षटकार. फ्रीडचा बॉल होता त्याच्यावरती षटकाराची मोहर चढवली आणि हा षटकार खेचलाय. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. विनायकच्या बॅट मधून हा षटकार आलाय. नायक ठरेल का या मॅच मध्ये बघायचं आहे. हो हो, इथे टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय हा बॉल. डॉट फॉल. सेमी फायनल चालू आहे. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल हे बघायचं आहे आणि अचानक 11 बनपुरी संघाशी 2 हात करेल. बॅटला ब्रश झालाय. चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. फक्त तिथे एक धाव मात्र मिळते. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतंय 8 या धावसंख्येवरती. 15 चेंडू 11 धावांची गरज. येणारे 15 बॉल 18 धावांची गरज आहे. 15-18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ऑफ सिक्सच्या भरपूर बाहेर टाकलाय. एक्स्ट्रा धावा भरपूर आल्या त्या रोखायच्या आहेत मित्रांनो, कारण आधीच मॅच लो स्कोरिंग आहे आणि त्यात तुम्ही अतिरिक्त धावा देणार. परत एक वेळा फसवा चेंडू. गती काढून घेतली. गती परिवर्तन नजरू पाहायला मिळालं. चार बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 8 सफल झाला. ऑन साइडला वळवलाय. अलॉंग द कार्पेट पद्धतीने बॉल थांबणार नाहीये. टप्पा 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 घेत बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय हा चौकार. बारा बॉल मध्ये 5 धावांची गरज. 12 चेंडू 5.
व्हाईट बॉल. Caught behind the wicket. फलंदाज बाद. Back to the pavilion. दहा बॉल 4 धावांची गरज. 2 महत्वाचे विकेट माघारी गेलेत, परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय आलाय. नावात जय आहे. 10 बॉल 4 ची गरज. दहा बॉल 4 धावांची गरज आहे. ओहो, यू मिस. आय विल डेफिनेटली हिट झालाय बरोबर यष्ट्यांवरती. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना संपलेला नाही आहे. विकेट आणि विकेट येत आहेत. नऊ बॉल 4 पाहिजेत भाऊ. विजय भाऊ. 9 बॉल 4 पाहिजेत आता. 9 बॉल 4. 9 बॉल 4 धावांची गरज आहे. 8 बॉल, माफ करा, 8 बॉल 4 धावांची गरज आहे. 8 बॉल. बघा, पहिल्या बॉलला वाईड, त्यानंतर विकेट, त्यानंतर वाईड आणि 2 विकेट. पहिल्या बॉलला वाईड बॉल आला, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर वाईड आला, 2 वाईड आणि 3 विकेट. 3च बॉल. मग 8 बॉल 9 बॉल 4 धावांची गरज. बॉस यांना मागणं घ्या. इथं सेमी चालू आहे आणि तिथे 8 बॉल 7 बॉल 8 बॉल 7 बॉल तुम्ही दोघं बसायचं. आम्ही 9 बॉल 4 पाहिजे तरी 8 बॉल 4 पाहिजे. यो टिप्रा तो संकल्प काहीच बोलला नाही. यो डेंजर आहे. याला बोलू नका. शरीराचा वेध घेतला या बॉलने. आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय. 8 बॉल 4 धावांची गरज आहे. काय सामना रंजकदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. सेमी फायनल आहे. सहजासहजी दोन्ही टीम सामना सोडायला तयार नाही आहेत. हो, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. कॅच ड्रॉप झाली आहे आणि तिथे एक धाव आली आहे. सन्माननीय आदरणीय एसके म्युझिकलचे सर्वे सर्वा संदीपजी आळेकर साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांक सुनीलजी आळेकर साहेबांच्या माध्यमातून एसके म्युझिकलचे सर्वे सर्वा सुनीलजी आळेकर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, पंचम आणि 6वं चषक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं
2 ते 6 चषक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला सुनीलजी आळेकर साहेब त्यांची उपस्थिती मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. 7 बॉल 3, 7 चेंडू 3 ची गरज. वॉट बॉल, अप्रतिम फास्ट ट्रॅकर बॉल, जबरदस्त बॉल तिथे हाताळलाय. आता 6 बॉल 3 धाबांची गरज. 6 चेंडू 3 धाबा. डिफेन्स केल्या जातील का हे मात्र बघायचं आहे. 6 बॉल 3 कुठला गोलंदाज वापरतील, महत्वाचं जबाबदारीचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र कुठला वापरला जाईल. पानेरी टीम जास्त टीम मीटिंग नको, लगेच मॅचला सुरुवात करूया. वेलकम सुनील दादा, आपलं स्वागत आहे पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. त्यांच्या माध्यमातून 2 ते 6 चषक सौजन्य करण्यात आलं. SK म्युझिकल सर्व वेलकम सर, आपलं स्वागत आहे. 6 बॉल आणि 3 धावांची गरज. गोलंदाज मात्र वापरला जातो आर्यन. अक्षय शिंदे स्ट्राईक एंडला. 6 बॉल 3 पहिला बॉल ऑन साइडला वळवलाय आणि मॅच फिनिश केली आहे काय? हो, मॅचच फिनिश केली. पहिलाच बॉल टप्पा चुकला आणि टप्प्यात आला की कार्यक्रम झाला म्हणून समजा. मॅच फिनिश, सामना फिनिश. हार्ड लक बॅड लक टीम पानेरी.